आणि एक अत्यंत मोठी बातमी, सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतोय, मुकाबला होतोय आणि मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याचं चित्र आपण पाहतोय। संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांवरती बरेच आरोप प्रत्यारोप केले, परंतु प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एका गोष्टीचा धागा कॉमन होता, एका बाबतीत साम्य होतं आणि ते साम्य कौटुंबिक पातळीवरचं होतं, नातेसंबंधांच्या बाबतीतलं होतं की नातेसंबंधांमध्ये कटुता नाही, कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत। आणि आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेलेल्या आहेत। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, एक मोठा ट्विस्ट मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्यात। मोठा ट्विस्ट आहे आणि या भेटीचे परिणाम देखील मतदानावरती होऊ शकतात, कारण मतदान सुरू असताना किंबहुना अजून अर्धा कालावधी मतदानासाठीचा उलटलेला नसतानाच सुप्रिया सुळे काटेवाडी मधल्या अजित पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। तिथे अजित पवार असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार तिथे नाही आहेत, सुनेत्रा पवार बाहेर आहेत। मात्र सुप्रिया सुळेंनी त्यांचं मतदान केल्यानंतर त्या अचानक काटेवाडी मधल्या घरी पोहोचलेल्या आहेत। अजित पवार आणि त्यांच्या आई ज्या आहेत आशा पवार या त्या ठिकाणी आहेत आणि नक्की कशासाठी भेट होती आणि इतका सगळा प्रचार टोकाचा केला गेलेला असताना, अनेकदा विखारी म्हणावेत अशी टीका केली गेलेली असताना देखील सुप्रिया सुळे ऐन मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत काटेवाडी मधल्या, आणि त्यामुळे साहजिकच या भेटीचे जे काही परिणाम आहेत त्याची चर्चा जी आहे ती आता होणार आहे। सुप्रिया सुळे या एकट्याच आहेत, त्यांच्या आई प्रतिभा पवार किंवा इतर जे कुटुंबातले सदस्य होते हे त्यांच्या घरी गेले। मात्र त्यानंतर सुप्रिया सुळे या एकट्याच काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या घरी त्या आहेत आणि जेव्हा बाहेर येतील त्याच वेळी समजेल की त्या का गेल्या काटेवाडीमध्ये ऐन मतदानाच्या दिवशी। खूप सिंबॉलिक असतात काही काही गोष्टी, टायमिंग महत्त्वाचं असतं राजकारणामध्ये, विशेष करून या निवडणुकांमध्ये सुद्धा। म्हणजे अगदी पर्स पासून ते साडीपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। आत्ताची ही स्टेप किंवा आत्ता अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळेंनी जाणं हे कसं सिंबॉलिक मानलं जातं? सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाणं याचे मतदानावरती परिणाम होऊ शकतात, कारण तू जसं म्हणालीस की हे प्रातिनिधिक आहे, सिंबॉलिक आहे, याचे परिणाम मतदानावरती होऊ शकतात। आणि त्यामुळं की लोकांनी जर हे अशा पद्धतीनं घेतलं की जरी निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी होते आहे तरी देखील हे कुटुंब एकच आहे आणि यांच्या आपसामध्ये जर कोणतंही वितुष्ट येणार नसेल किंवा हे पुन्हा कुटुंब म्हणून जर एक राहणार असतील तर मग आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून कितपत पुढे जाऊन ही लढाई करायची किंवा या लढाईमध्ये सहभागी व्हायचं, असा देखील एक मेसेज जो आहे तो या भेटीमधून जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो मतदानावरती होऊ शकतो। आणि त्यामुळं या बारामतीच्या राजकारणामध्ये आजच्या या मतदानाच्या दिवशी मोठा ट्विस्ट आलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी अचानक अजित पवारांचं घर गाठल्यामुळे, आणि याच्यातून सुप्रिया सुळे यांना अर्थातच आपण जे म्हणतो आहे तो मेसेज देण्याचा एक सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न असू शकतो की आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत। सुप्रिया सुळे सातत्याने हे सांगतायत की आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत, जरी राजकीय विचार वेगळे झाले असले तरी, आणि भेटून आल्यानंतर त्या कदाचित पुन्हा हेच सांगतील की आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत। मी माझ्या काकींना भेटण्यासाठी गेले होते, मात्र आजची भेट ही नेहमीची भेट असणार नाही, ती एक प्रातिनिधिक किंवा सिंबॉलिक भेट असणार आहे, जी भेट मतदानावरती परिणाम करणारी असू शकते। आणि त्यामुळं या भेटीनंतर सुप्रिया सुळे काय बोलतात, अजित पवार किंबहुना काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। मात्र या भेटीमुळे जो परिणाम व्हायचा आहे तो परिणाम साधला जाऊ शकतो का याची देखील चर्चा लगेच या निमित्ताने सुरू होणार आहे। धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल। आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। अभय सर, मतदान सुरू आहे, म्हणजे अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे मतदानाचा, तेव्हा सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी पोहोचतात, काय मेसेज जातो, काय सिम्बलायझेशन आहे याचं? नाही, एक निश्चित आहे ज्ञानदा की निवडणुकीनंतर ही सगळी कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील असं स्पष्ट दिसत होतं, पण मतदान सुरू असतानाच त्या तिकडे गेल्यामुळे स्वाभाविकच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे
की आपण जे टोकाच्या भूमिका घेतल्यात या कौटुंबिक वादामध्ये आणि हे कुटुंब उद्या एकत्र आलं तर त्याचे परिणाम आपल्या राजकीय भविष्यावर होऊ शकतील, असं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु मला वाटतं की बारामतीतल्या जे साधारणतः वातावरण आहे आत्ताचं, आपण परवा तिकडे बघितलं की जे वातावरण आहे ते इतकं विभागलेलं आहे आणि जे कटुता सगळ्या या प्रचारामध्ये आली होती ती लगेच काही अशा भेटीमुळे दूर होईल असं नाही. पण निश्चितपणे सुप्रियाताईंनी आज मतदानाच्या सुरू असताना तिकडे जाऊन लोकांमध्ये गोंधळ उडवून दिला हे मान्य करावं लागेल. मगाशी मी मंदारशी बोलताना म्हटलं की टायमिंग खूप महत्वाचं, पण या भेटीमुळे ॲडव्हान्टेजमध्ये कोण राहतं, सुप्रिया सुळे की अजित पवार? नाही, निश्चितपणे सुप्रियाताईंना याचा फायदा होऊ शकतो. कारण बारामतीचा आतापर्यंतचा जो मतदानाचा पॅटर्न राहिलेला आहे तो म्हणजे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या संदर्भात हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी सगळं जे आता महिनाभर सगळा संघर्ष सुरू होता. मग हळूहळू हे जर अशा भेटीमुळे निश्चितपणे लोकांना पुन्हा त्याच पॅटर्नकडे वळावं वाटलं तर आश्चर्य वाटणार नाही. अर्थात लगेच त्याचे सगळीकडे परिणाम होतील असं नाही, पण काही निश्चित प्रमाणात काही ना काही फायदा सुप्रियाताईंना याचा होऊ शकतो की ही कटुता पुढच्या काळामध्ये आम्ही दूर करू, तुम्ही ठेवू नका, असा एक संदेश त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे. धन्यवाद सर या विश्लेषणाबद्दल. तर मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे एकट्याच अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी पोहोचल्यात. अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री दोघेही जण निवासस्थानी आहेत. सुनेत्रा पवार मात्र बाहेर दौरे करतायत, आढावा घेतात बूथ वाईज, कारण त्या उमेदवार आहेत अर्थातच आणि प्रत्येक उमेदवार दौऱ्यावरती असतोच जेव्हा मतदान पार पडत असतं तेव्हा. परंतु सुप्रिया सुळेंनी ऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा जवळपास अर्धा पाऊण टप्पा शिल्लक असताना अजित पवारांची भेट घेणं, आत्ताच्या निवडणुकीत जे आपले राजकीय विरोधक बनलेत थेट त्यांच्या घरी जाणं, हे एक प्रकारे सुप्रिया सुळेंना ॲडव्हान्टेज देणारं ठरतं अशी सुद्धा चर्चा आहे. तर दुसरीकडे मतदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण होऊ शकतो, कारण आतापर्यंत पवार कुटुंब एक म्हणून एकत्रित पवारांना एकगठ्ठा मतदान बारामती करत आलेली आहे. बारामती मतदारसंघ त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. पण या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठेतरी कटुता आल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकीकडे अजित पवार आणि त्यांचा परिवार विरुद्ध संपूर्ण पवार फॅमिली असं हे चित्र बारामतीच्या निवडणुकीत पाहायला मिळालं. टोकाची टीका सुद्धा एकमेकांवरती करण्यात आली. अर्थात कार्यकर्ते विभागले गेले, पदाधिकारी विभागले गेले, लोकांची मतं विभागली गेली. पण एक प्रकारे आत्ता या भेटीगाठीनंतर किंवा सुप्रिया सुळेंनी जे टायमिंग साधलंय त्यातून हेच सूचित होतं की कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, कुटुंब म्हणून कोणतीही कटुता नाही, कुटुंब म्हणून कोणतेही वाद नाही. त्यामुळे कुटुंबामध्ये आलेली कटुता किंवा थोडासा निगेटिव्ह अँगल हा या मतदानाच्या दिवशी नंतर अर्थातच कमी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यासाठी एक पाऊल सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा पुढे टाकलंय असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात जाऊ शकतात की जर कुटुंब म्हणून हे सगळेजण एकच असतील तर आपण कोणत्या पातळीवरती जात राजकारण करायचं आणि एकमेकांशी वितुष्ट घ्यायचं. काटेवाडीमध्ये बारामतीमध्ये लोकसभेसाठीचं मतदान सुरू असताना आपलं मतदान संपल्यानंतर थेट अजित पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे पोहोचल्या. त्यामुळे या बहीण भावाच्या भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगते. आता प्रतीक्षा असेल सुप्रिया सुळेंच्या बाहेर येण्याची आणि जसं मंदार म्हणाला ते खूप ऑब्वियस प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकतात की हे माझं कुटुंब आहे, माझ्या भावाचं घर आहे, मी आपल्या काकींना भेटण्यासाठी आलेले होते, मी माझ्या भावाला भेटण्यासाठी आले होते. कारण राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. आत्तापर्यंत पवार कुटुंबात आपण हीच गोष्ट पाहत आलोय की ती एक थिन लाईन राजकारणामधली आणि कौटुंबिक संबंधांमधली त्यांनी सांभाळलेली होती. पण या निवडणुकीत मात्र ती रेषा कुठेतरी ओलांडली गेल्याचं चित्र निर्माण झालं, कारण सुनेत्रा पवार या थेट सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. त्यामुळे आता कोणत्या पवारांना निवडायचं, कोणत्या पवारांच्या बाजूने उभं राहायचं, कोणत्या पवारांना साथ द्यायची असा एक मोठा यक्ष प्रश्न बारामतीच्या मतदारांसमोर उभा राहिला. कारण आतापर्यंत सुप्रिया सुळे जरी खासदारकीच्या निवडणुकीला उभ्या राहत असल्या तरी सुद्धा ग्राउंड लेवलची सगळी व्यवस्था ही अजित पवारांकडनं सांभाळली जायची. अगदी बूथ लेवलचे कार्यकर्ते असो ते प्रचार करण्यापर्यंत. पण यांना मात्र ती साथ मिळाली नाही, ती ताकद विभागली गेली, डिवाइड झाली आणि त्यामुळे अर्थातच सुप्रिया सुळेंना ग्राउंड लेवलपासून आपल्या प्रचाराची आणि लोकांच्या बांधणीची सुरुवात करावी लागली. अगदी कोण कुणाची पर्स सांभाळतो इथपासून ते त्या माहेरची साडीचं गाणं प्रचारामध्ये वाजवण्यापर्यंत ही निवडणूक पोहोचलेली होती. शेवटची सभा बरीच गाजली.
रोहित पवार भाऊक झाले, नंतर त्यांची मिमिक्री अजित पवारांनी केली. पण कुटुंब म्हणून हे सगळे पवार एकच आहेत हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंकडनं आजच्या भेटीनंतर केला जातोय की काय, अशी चर्चा रंगतेय. तर एक प्रकारे निवडणुकीमधलं सरप्राईज मानलं जातंय, एक ट्विस्ट मानला जातोय की मतदान झाल्या सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी पोहोचल्यात. सध्या तिथे अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री आशाताई पवार उपस्थित आहेत. सुनेत्रा पवार घरी नाही आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.